जय शिवराय पब्लिक. तर स्वागत आहे तुमच्या भावाच्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर आज आहे दसरा. तर सर्वप्रथम विजयादशमीच्या व दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण गाडी धुवायला आलेलो आहे. जरा लेटच झालं आहे बट ठीक आहे चालायचं. तर आपल्यासोबत आपला भाऊ आहे ओंकार भाई. बचपन से बचपन तक वाला सीन आहे ना, त्याच्यातला हा पण एक आहे. लहानपणापासून सोबत आहे, लय किस्से आहे. आणि हा तर आपला रूममेटच आहे. आमच्या दोन गाड्या धुवायला आणलेल्या आहे. ही आपली एक राणी, ही एक आहे शाईन. ऑलरेडी इथे 2-3 नंबर आहे, त्यामुळं थोडा टाईम लागणार आहे. लेट्स गो, बघूया किती वेळ लागतो. गाईज फन फॅक्ट असा आहे की आपल्या गाडीला लास्ट वीकला सर्व्हिसिंग केलेली आहे, तरीसुद्धा तुम्ही बघू शकताय किती घाण करून ठेवलेली आहे तिला. तिचा यूजच तेवढा आहे. आत्ताच लास्ट वीकचं बघितलं असेल तुम्ही की राजगडावर वगैरे जाऊन आलो, त्यानंतर सुद्धा इथं आसपास ठिकाणी जाऊन आलेलो आहे. बट त्याचं काही शूट नव्हतं. कठीण आहे. गाईड जसं तुम्ही बघितलं असणार, मुलांसाठी सुख काय असतं माहिती आहे का? त्यांची आवडती गाडी दोस्तांना बघणे, आवडती गाडी, आवडतं वाहन, काही असं सुख असतं ते पोरांसाठी सुख. आईच्या गावात का भारी दिसती रे गाडी. जास्त खराब होती ती, तिचं यूजच तेवढा आहे म्हणा. ऑब्विसली खराब होणार, बट काय आहे ठीक आहे. बाई भारी आहे ना गाडी. ही आपल्या भावाची गाडी. मस्त फुलं घेऊन टाकू आता. तुला हार घ्यायचं, तू हार घे. 4 लॅपटॉपची पूजा करूया. एक पार्किंगमध्ये लावल्यावर एक फुल. गाड्यांना फुल हार दोघांपैकी, पण मग लॅपटॉपचं मेन आहे. लॅपटॉपला फुलं घेऊन घेऊ. नंतर आपल्याला तिथूनच पैसा येतो. शस्त्र आहे ते आपलं शस्त्र. पाणी आलेलं असं फक्त. हा भाई पाणी गेलं. हा गाईज पाणी गेलेलं आहे आमचं. राहतंय भल्या सोसायटीत, पण इथं सुद्धा आता काय बोलावं, पाणी जात आहे. म्हणजे पहिल्यांदा गेलं, आलं पाहिजे आता. गाईज इथं आपण नाश्ता करायला आलेलो आहे. काय सुंदर दिसतंय ग भाई माझं बाळ. काय तुम्ही म्हणत असाल अचानक काय कुठं काय विषय. अचानक आमचा प्लॅन बनलेला आहे. पोरं आलेलं आहे. अचानक आमचा एका ठिकाणी फिरायला जायचा प्लॅन बनलेला आहे. सो लेट्स गो. थोडंसं रेडी बिडी झालेलं आहे. गाडीची पूजा वगैरे सगळं झालेलं आहे. लॅपटॉपची पूजा, पण त्यात शूट करायचंच भेटलं नाही. हां, त्याच्यामुळे यांनी अचानक, त्याच्यामुळं नाही, यांनी अचानक फोन केला. हां, तुझ्यामुळं माझ्यामुळं. बरं ठीक आहे, लेट्स गो. चला दाखवतो तुम्हाला कुठे चाललंय कुठे नाही. मलाही माहिती नाही. हे अचानक म्हटलं की चल म्हणजे जायचं एका ठिकाणी. दसऱ्याचं काही दसरा नाही का? दसऱ्याचं बाबा देवाला बरं झालं आमचं बाद होऊन गेलं. कुठं गेलता? नाही म्हणजे हे देवाला रे. काय आपण इथं पोहोचलेलो आहे आता. पार्किंगमध्ये गाडी लावली. सच्या पेमेंट करतोय. कुठं बसायचं? ये मग बॉय. मस्त डोंगर आहे. विकेंडला किंवा असं सहज राऊंड मारायला यायला भारी जागा आहे की नाही. असं इथं थोडासा ट्रेक आहे. एवढसा ट्रेक तर काहीच नाही. मस्त आहे जागा इथं पार्किंग करायची. काय नाव रे याचं? मुर्डेश्वरचं मंदिर. गोरडेश्वरचं मंदिर. वा, महादेवाचं मंदिर. हां इथं आहे. मस्त आहे. लेट्स गो. कसं झालं फोटो सेशन? एक नंबर भाई. थोडंसं फोटो सेशन करून आता आम्ही पुढे निघालेलो आहे. हमारे मंजिल की तरफ मंजिल की ओर निकल रहे हम तीनों भाई, तीनों तबाई. यो गाईज आहे पागल आहे पोर आहे. हे फोटोग्राफीसाठी लय पागल आहे. इथं बसलेलो आहे आम्ही. जास्त वेळ पण नाही झाला आम्हाला. वरती येऊन थोडंसंच चाललो आहे आणि इथे फोटोग्राफी करत बसले. मला नुसते परेशान करताय. हा फोटो काढ, तो फोटो काढ. हे इथे बघा आता बघा. हे पाय कुठे का म्हणते करू शकतो. काढतो तू. काढ बरं. काढ ना तू. एक काढून दाखव मग तसा मी काढतो. वरतीच जाऊ. माझं तेच म्हणणं आहे. हे येड आहे हे. नाही ठीक आहे थांब. हा काढ सशा. नाही काढू दे. सॅमसंग आहे ना.
त्याला देणार आहे, स्पॉन्सर देणार सॅमसंग. हा बघ 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 बघा फोटोग्राफी. विसल्या फोटो काढावं लागेल तुला विसल्या. फायनली यांना फोटोग्राफी पासून बाहेर काढलेलं आहे मी, आणलेलं आहे. तरी आमच्या सच्याला अजून काढायचेच आहे. याचा फोनच घेऊन आलोय. हा त्याच्यामुळं आता हा फोटो काढायला थांबणार नाही. ए सच्चा जायचं एक वर. चल. काय हसतो आता, कॅमेराचं बंद होतं तेव्हा काय बोललो तू, बोल. नाही जायचं. गाईज इथूनच नजारा बघून घ्या. सगळ्या भरती करतो तुला. आमच्यातलं एक प्लेअर थकलेला आहे, तो वरती जायला नाही म्हणतोय, इथले इथं फिरायला हा म्हणतोय. तो बघू शकता नजारा. मी फर्स्ट टाइम आलेलो इथं. हा इथंच येत राहतो त्याच्या मित्रांसोबत. मुंबई पुणे ओल्ड एक्सप्रेस हायवे हे आहे. तळेगाव दाभाडी तिकडं आहे, लोणावळा खंडाळा वगैरे तिकडं जायचा रस्ता आहे तो. आणि असा डोंगर आहे तिकडं, ते वरती मंदिर आहे ते तिकडं. आणि आमचा प्लेअर थकला आहे पण तो फोटो काढण्यासाठी रेडी आहे, पण तो थकला आहे. ती आहे रेल्वे ट्रॅक. इथं तळेगाव दाभाडीचं स्टेशन बघू शकताय. वातावरण एकदम मस्त झालेलं आहे. काढायचेच काय झाले ना यार, किती फोटो कर सांग रे. आता तू फोटो काढ, सेल्फी काढ. ते बघा गाईज इथं अंधार झालेला आहे, तरी या पोराला चष्मा पाहिजे, तरी चष्म्यामध्ये फोटो काढतोय पोरगा. उडवायची म्हणजे अरे तू सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे आजच्या व्हिडिओचा येड्या. ओ माय गॉश गाईज, आता जे पुण्याचे वगैरे त्यांनी म्हणजे इथं गेले असणार. हे इथं आहे बिर्ला टेम्पल, गणपती बाप्पाचं मंदिर आहे, मस्त आहे, स्टॅच्यू आहे छान एकदम, ते पण भारी आहे. तिथं जाऊन एखाद्या दिवशी आपण ब्लॉग करूया. वातावरण एकदम मस्त झालेलं आहे, एकदम भारी वातावरण झालेलं आहे. मागच्या साईडला शिर्डी. कुठं? त्या साईडला प्रति शिर्डी असं सचिन म्हणतोय. असेल, मी गेलेलो आहे प्रति शिर्डीला, पण मला इकडून नाही माहिती. गेलेलं आहे मी. गाईज ही पुण्याजवळून किती 10-1 किलोमीटर, 10 नाही, पिंपरी चिंचवडपासून फक्त 20 मिनिटाच्या अंतरावर आहे हे. मस्त इथं मंदिर वगैरे. ज्याला कोणाला असं म्हणजे इथं आसपास असणार आहे, ज्याला कोणाला वेट लॉस वगैरे असं करायचं आहे त्यासाठी भारी आहे. डेली ट्रेक करायचा. जसं संभाजीनगरला असं हिमायत बाग आहे आमच्या घराजवळ, ते असं डेली ट्रेक करण्यासारखं आहे. तसं इथं पण असं मस्त आहे, असं डेली ट्रेक करण्यासाठी. साई टेकडी नाही, हा ते माहिती आहे, साई टेकडी, हिमायत बाग, त्याच्यानंतर गोगाव टेकडी, तसलंच हे पुण्याजवळचं छोटंसं आहे. छोटा ट्रेक असल्यामुळं कसं जाऊन येऊन एकदम सिम्पल ट्रेक आहे, त्यामुळं कसं भारी आहे, असं मस्त आहे. गाईज इथं आता थोडा वेळ शांततेत बसून आम्ही आता रिटर्न चाललेलो आहे घरी. ब्लॉग एवढाच होता. अचानक दसऱ्यामध्ये सगळं केलं, पण मला 50% दाखवतच नाही आलं. काय ते गडबड झाली होती जरा विषय, आणि त्याच्यानंतर अचानक हे पोरं आले, तेव्हा जायचं, ते पण एकदम 5:30ला आले. ते 5:30 नंतर काय आता हिवाळा जवळ येतो त्यामुळं सनसेट लवकर होतो. तर तुम्ही बघू शकता झालेलं आहे सगळीकडं काळोख. सो आपण ब्लॉग इथेच थांबूया, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद बघितल्याबद्दल. आणि हां, आपले यूट्यूबवर 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले, त्यासाठी मनापासून धन्यवाद. असेच प्रेम राहू द्या. आणि आय गेस सबस्क्रायबर पण चांगले वाढत आहे. आणि साहेबाचा फोन आलेला आहे. कोणाचा फोन आला त्याचं त्यालाच माहिती. आणि आहे आपलं TCMC+ तळेगाव दाभाडी. लेट्स गो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. लेट्स गो.